सकाळची वेळ होती. शांतीनगर गावात कोवळे ऊन पसरू लागले होते. शारदाताई तयार होऊन उभ्या होत्या. आज त्या आपला मुलगा विनयसाठी मुलगी पाहायला जाणार होत्या. अगं शारदा, चला लवकर, उशीर होतोय. हो, आलेच. देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की यावेळी सगळं काही सुरळीत पार पडावं. अगं आई, तू एवढी काळजी करू नकोस. तुला जी मुलगी पसंत पडेल तीच मला पसंत आहे. मग थोड्याच वेळात ते मुलीच्या घरी पोहोचले. घर साधं सुधं होतं, पण अतिशय स्वच्छ आणि नीटनेटके होते. या, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. नमस्कार, मी मंगला, वैशालीची आई. सगळे घरात जाऊन बसले. मंगलाताईंनी त्यांचे मनापासून आदरातिथ्य केले. ही माझी मुलगी वैशाली. ती खूप शिकलेली आहे आणि तितकीच समजूतदारही आहे. घरातील सर्व कामेही ती व्यवस्थित सांभाळते आणि तिच्या हातचा स्वयंपाक तर इतका चविष्ट असतो की जो कोणी खातो तो तिची प्रशंसा केल्याशिवाय राहत नाही. अगं मुली, तुझं शिक्षण किती झालं आहे? काकू, मी नुकतंच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आहे. अरे वा, खूप छान. आजच्या काळात शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आई बाबांनी मला दोन्ही गोष्टी शिकवल्या आहेत. शिक्षणही आणि घरची जबाबदारी सांभाळण्याची समजही. खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे. अहो मंगलाताई, तुमची मुलगी आम्हाला खूप आवडली. तिचा स्वभाव, तिची नम्रता आणि साधेपणा आमच्या मनाला भावला. हो, आमच्याकडून या नात्याला पूर्णपणे संमती आहे. खरंच ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. आम्हालाही तुम्ही सगळे खूप चांगले वाटलात. क्षणातच घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि दोन्ही कुटुंबाच्या संमतीने हे नाते पक्के झाले. मग काही दिवसांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात विनय आणि वैशाली यांचा विवाह संपन्न झाला. नवीन सून घरात आल्यामुळे संपूर्ण घर आनंदाने भरून गेले होते. वैशालीच्या शांत, प्रेमळ आणि समजूतदार स्वभावाने घरातील प्रत्येकाचे मन जिंकले होते. एके दिवशी सकाळची वेळ होती. वैशाली स्वयंपाकघरात सर्वांसाठी चहा बनवत होती. तेवढ्यात शारदाताई तिथे आल्या. अगं मुली, तू एवढ्या लवकर उठलीस. अजून काही दिवस तरी आराम करायला हवा होता. नुकतंच लग्न झालं आहे ना? आई, हे घर आता माझं सुद्धा आहे. मग या घराची जबाबदारीही माझीच झाली ना. आपल्या माणसांसाठी दिवसाची सुरुवात काहीतरी चांगलं करून करायला मला खूप आवडतं. खरं सांगू मुली, तुझी ही विचारसरणी आणि आपुलकी आम्हाला खूप आवडली. तू घरात येताच सगळ्यांची मनं जिंकून घेतलीस. त्या संध्याकाळी मंद प्रकाशात वैशाली अंगणातील तुळशी समोर दिवा लावत उभी होती. तेवढ्या शारदाताईंच्या 3 मैत्रिणी तिथे येऊन थांबल्या. एक जण कौतुकाने म्हणाली, अगं शारदा, बघ ना, किती सुसंस्कृत सून मिळाली आहे तुला. किती भक्तिभावाने पूजा करते आहे. हो, खरंच आजकाल अशा मुली फार कमी पाहायला मिळतात. किती साधेपणा आणि नम्रता आहे तिच्यात. कोणाच्याही मनात लगेच घर करून जाईल अशी मुलगी आहे. तेवढ्यात वैशालीची नजर त्यांच्यावर पडली. ती लगेच उठून त्यांच्या जवळ आली. अगं काकू, तुम्ही बाहेर का उभ्या आहात? आत या ना. ती प्रेमाने त्यांना घरात घेऊन आली. या काकू, बसा, मी आईंना बोलावते. वैशालीने घरात आवाज दिला. अगं आई, बाहेर या, तुमच्या मैत्रिणी आल्या आहेत. अगं या, बसा सगळ्या. वैशाली, सगळ्यांसाठी चहा घेऊन ये. हो आई. वैशाली स्वयंपाकघराकडे गेली. ती जाताच शारदाताईंच्या मैत्रिणी कौतुकाने त्यांच्याकडे पाहू लागल्या. खरं सांग शारदा, तू खूप भाग्यवान आहेस. इतकी चांगली सून मिळणं म्हणजे मोठं भाग्यच. हो, आम्ही आत्ताच बाहेर पाहिलं. किती मन लावून काम करत होती ती. आजकाल अशा सुना कुठे पाहायला मिळतात? नम्रता, संस्कार आणि जबाबदारी सगळंच आहे तिच्यात. अगं, खरं सांगायचं तर वैशालीने घरात येताच सगळं घर आपलंसं करून घेतलं. तिच्यात इतकी आपुलकी आहे की ती या घरात नवीन आहे असं कधी वाटतच नाही.
हो ना, आणि एक आमची सून आहे, तिला फक्त स्वतःच्या कामाशीच मतलब असतो. घराची जबाबदारी काय असते याचं काहीच भान नाही. हो ना, अगदी खरं आहे. आजकाल अनेक जणी जबाबदारींपासून दूर पळतात, पण तुझी सून तर कोणालाही न सांगता सगळं स्वतःहून सांभाळते. अगं, देवाचे लाख लाख आभार, मला इतकी चांगली सून मिळाली. यापेक्षा मोठं सुख दुसरं काय असणार. मग असेच दिवस आनंदात जात होते. एके दिवशी दुपारची वेळ होती. घरात शांत वातावरण होते. तेवढ्यात दारावर ठकठक झाली. शारदाताईंनी दार उघडले आणि समोर पाहून आनंदाने म्हणाल्या, अगं मंगलाताई, या नात, येणार आहात हे सांगितलंही नाहीत आम्हाला. त्या घरात आल्या. बसण्याआधी त्यांनी हळूहळू घरभर नजर फिरवली. घरातील स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि प्रत्येक गोष्टीतील शिस्त त्यांच्या नजरेत भरत होती. अहो ताई, मन काही मानत नव्हतं, म्हणून वाटलं जरा माझ्या मुलीला भेटून यावं. अहो ताई, आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तुमची मुलगी इथे खूप आनंदात आहे. खरं सांगायचं तर तिने घरात येताच सगळी जबाबदारी स्वतःहून सांभाळायला सुरुवात केली आहे. तेवढ्या शारदाताईंनी हाक मारली, अगं वैशाली, जरा बाहेर ये मुली, बघ कोण आलं आहे. वैशाली बाहेर आली. अगं आई, तू आणि अचानक? का ग, आता तुला भेटायला यायचं असेल तर आधी परवानगी घ्यावी लागेल का? नाही ग आई, तसं काही नाही, फक्त तुला अचानक पाहून खूप आनंद झाला. अगं सुनबाई, आईला उभ्या उभ्याच गप्पा मारायला लावणार आहेस का? त्यांना आत घेऊन जा, आरामात बसा, मी चहा बनवते. नको नको शारदाताई, तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका. मी तर फक्त वैशालीला भेटायला आले होते. अहो, हे काय बोलताय? एवढ्या दुरून आलात आणि लगेच परत जाणार. किमान आजचा दिवस तरी इथे थांबा. उलट माझं तर असं म्हणणं आहे की 2-4 दिवस इथेच राहा. नाही हो ताई, राहू द्या. मी पुन्हा कधीतरी निवांतपणे येईन. अहो, आता हे घर तुमचं सुद्धा आहे आणि तुम्ही आमच्या सोबत राहिलात तर आम्हालाही खूप छान वाटेल. घरात आणखी उत्साह आणि आनंद वाढेल. हो ना आई, काही दिवस थांब, मलाही तुझ्यासोबत वेळ घालवायला मिळेल. ठीक आहे, तुम्ही सगळे एवढा आग्रह करत आहात तर मी काही दिवस इथेच थांबते. संध्याकाळची वेळ होती. वैशाली शांतपणे स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. तिचे हात भराभर काम करत होते. दुसरीकडे बैठकीच्या खोलीत शारदाताई आणि गणेशराव निवांत बसून गप्पा मारत होते. शारदाताई समाधानाने म्हणाल्या, अहो, आता खरंच मनाला खूप शांत वाटतं. वैशालीने संपूर्ण घराची जबाबदारी किती छान सांभाळली आहे. हो ना, आता तुला हे थोडा आराम मिळतोय, नाहीतर घरातलं सगळं काम तूच करत होतीस. त्याच वेळी थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या मंगलाताईंची नजर त्यांच्यावर पडली. त्यांनी आधी शारदाताई आणि गणेशरावांकडे पाहिलं, मग स्वयंपाकघरात काम करणाऱ्या वैशालीकडे पाहिलं. त्या मनातच म्हणाल्या, अरे वा, किती छान. स्वतः मात्र आरामात बसून गप्पा मारत आहेत आणि माझ्या मुलीला स्वयंपाकघरात कामाला लावलं आहे. सून म्हणून नाही तर जणू घरातील एक काम करणारी कामवाली बनवून ठेवलं आहे तिला. सगळी कामं फक्त तिच्या डोक्यावर टाकली आहेत. रात्र झाली होती. घरभर शांतता पसरली होती. एका खोलीत मंगलाताई आणि वैशाली समोरासमोर बसल्या होत्या. काही क्षण मंगलाताई वैशालीकडे निरखून पाहत राहिल्या. मग शांत आवाजात म्हणाल्या, अगं वैशाली, एक गोष्ट विचारू का? हो आई, विचार ना. अगं, तुला खरंच इथे सगळं ठीक वाटतं का? अगं आई, तू असं का विचारत आहेस? इथे सगळं अगदी व्यवस्थित आहे. अगं, व्यवस्थित? तुझी सासू अजूनही संपूर्ण घराची मालकीण बनून बसली आहे आणि तू तर फक्त काम करणारी बनून राहिली आहेस. अगं आई, मी या घराची सून आहे. या घरातील कामं करणं, सगळ्यांची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे आणि मी ते मनापासून करते. अगं, सांभाळतात की सगळं त्यांच्या मनाप्रमाणे चालवतात? तुला हे का समजत नाही?
या घरात तुला सून म्हणून नव्हे तर काम करणारी कामवाली म्हणून ठेवले आहे आणि विनय तो सुद्धा त्याच्या आईच्या म्हणण्याप्रमाणेच वागतो. खोलीत काही क्षण शांतता पसरली. मंगलाताईंचे शब्द वैशालीच्या मनात घुमू लागले. ती विचार करू लागली. खरंच आई, मी आजपर्यंत या गोष्टीकडे कधी लक्षच दिलं नाही. दिवसभर मी घरातील कामं करते, पण महत्त्वाचे निर्णय मात्र आईच घेतात. अगं वैशाली, अजूनही वेळ गेलेली नाही. या घरात राहायचं असेल तर सगळ्यांवर आपला प्रभाव असला पाहिजे. घरात तुझंही मत तितकंच महत्त्वाचं असलं पाहिजे. हो आई, कदाचित तू बरोबर बोलत आहेस. आता मला स्वतःमध्ये काहीतरी बदल करावा लागेल. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मंगलाताई त्यांच्या घरी परत गेल्या, पण त्यांच्या बोलण्याचा परिणाम वैशालीच्या वागण्यात स्पष्टपणे दिसू लागला. शारदाताईंनी नेहमीप्रमाणे हाक मारली. अगं वैशाली सुनबाई, जरा चहा बनवशील का? सगळे उठले आहेत. आई, मी बाकीची कामं करते, तुम्ही चहा बनवा. अगं काय झालं सुनबाई, तब्येत ठीक नाही का? नाही आई, सगळं ठीक आहे, पण आता घरातील कामं थोडी वाटून घ्यायला हवीत. अगं त्यात काहीच हरकत नाही. तू दमली असशील तर मीच चहा बनवते, पण मला सांगत जा, मी कधीच तुला नाही म्हणणार नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळची कोवळी किरणे खोलीत पसरली होती. वैशाली अजूनही अंथरुणावर पडून होती. तेवढ्यात शारदाताई हातात चहाचा कप घेऊन खोलीत आल्या. अगं वैशाली सुनबाई, उठ, हा चहा घे, नाहीतर थंड होईल म्हणून वाटलं तुलाच आणून द्यावा. आई, तिथेच ठेवा चहा, मी नंतर घेते. अगं सुनबाई, आज काही नातेवाईक घरी येणार आहेत म्हणून विचार करत होते की तू स्वयंपाकात थोडी मदत केलीस तर काम लवकर होईल. फार काही नाही, फक्त थोडी साथ मिळाली तर बरं वाटेल. अगं आई, एक गोष्ट सांगा, मी या घरात फक्त काम करण्यासाठीच आले आहे का? सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त कामच काम. आता नातेवाईकांसाठीही मीच सगळं करायचं. प्रत्येक गोष्टीची अपेक्षा माझ्याकडूनच का केली जाते? अगं सुनबाई, मी सुद्धा तुझ्यासोबत काम करतेच ना. फक्त तू मदत केलीस तर मग थोडं सोपं होईल असं वाटलं. अगं आई, जर एवढंच काम असेल तर घरात एखादी कामवाली ठेवा ना. प्रत्येक वेळी माझ्याकडूनच अपेक्षा का केली जाते? मलाही आरामाची गरज असते. मी काही घरातील कामवाली नाही. हे शब्द ऐकताच शारदाताईंच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट उमटल्या. तरीही त्यांनी स्वतःला सावरलं आणि शांतपणे म्हणाल्या, ठीक आहे सुनबाई, तुला जे योग्य वाटेल ते कर, मी सगळं सांभाळते. फक्त एक छोटीशी विनंती आहे, नातेवाईक आले की त्यांच्या समोर चहा घेऊन ये. ते खास तुला भेटण्यासाठीच येत आहेत, त्यांनाही बरं वाटेल. मग काही वेळातच घरात पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली. शारदाताईंनी हसत मुखाने सगळ्यांचे स्वागत केले, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि मनातील वेदना लपून राहत नव्हत्या. अगं शारदा, आता तर सून आली आहे, तुझं अर्ध काम कमी झालं असेल ना? हो हो, बोलावते तिला, तुम्ही बसा. शारदाताई वैशालीच्या खोलीत गेल्या आणि प्रेमाने म्हणाल्या, अगं वैशाली सुनबाई, जरा बाहेर ये, सगळे तुला भेटायला आले आहेत. वैशाली अनिच्छेने बाहेर आली. ए मुली, आमच्या जवळ बस. कशी आहेस? नव्या घरात सगळं छान चाललं आहे ना? हो, सगळं ठीक आहे. अगं सुनबाई, जरा सगळ्यांसाठी चहा घेऊन येशील का? अहो आई, प्रत्येक वेळी पाहुणे आले की मीच का सगळं करायचं? तुम्ही स्वतःही करू शकता ना? किंवा कामासाठी आधीच कोणाला ठेवायला हवं होतं? तिचे शब्द ऐकताच संपूर्ण खोलीत शांतता पसरली. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. अगं मुली, काही हरकत नाही, आम्ही असेच बसतो. अहो नाही नाही, मीच घेऊन येते चहा. वैशाली मात्र काही न बोलता उठली आणि सरळ तिच्या खोलीत निघून गेली. दिवस पुढे सरकत गेले आणि वैशालीचा स्वभाव दिवसेंदिवस अधिक कठोर होत गेला. एके दिवशी स्वयंपाकघरात शारदाताई जेवण बनवत होत्या.
त्यांचा चेहरा फिकट दिसत होता आणि हातातही अशक्तपणा स्पष्ट जाणवत होता. तेवढ्यात तिथे विनय आला. आई, तुझी तब्येत ठीक वाटत नाही. तू आराम का करत नाही? काही नाही रे बाळा, थोडासा ताप आहे. औषध घेतलं आहे, सगळं ठीक होईल. पण आईची अवस्था पाहून विनय अस्वस्थ झाला. वैशाली, अगं बघ ना, आईची तब्येत ठीक नाही. आज तू जेवण बनव, त्यांना थोडा आराम करू दे. अहो, का प्रत्येक वेळी मीच का सगळं करायचं? अगं, प्रत्येक वेळी नाही, आजचीच गोष्ट आहे. आई आजारी आहेत. अहो, मग मी काय करू? मला थकवा येत नाही का? या घरात प्रत्येक गोष्टीची जबाबदारी माझ्यावरच का टाकली जाते? अगं सुनबाई, माझ्याकडून काही चूक झाली आहे का? तू प्रत्येक गोष्टीवर इतकी का रागावतेस? सगळं ठीक आहे ना? अहो आई, प्रत्येक गोष्टीत स्वतःला मध्ये आणायची सवय आहे ना तुम्हाला. मग आता माझंही ऐका. मला हे सगळं अजिबात आवडत नाही. सतत काम, सतत जबाबदाऱ्या. मला असं आयुष्य जगायचं नाही. हे शब्द ऐकताच शारदाताई गप्प झाल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मनात प्रचंड वेदना घेऊन शारदाताई गावातील मंदिरात गेल्या. मंदिरात शांतता होती. देवासमोर उभं राहून त्यांनी हात जोडले. हे देवा, मी नेहमी या कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. मग आज सगळं तुटत चालल्यासारखं का वाटत आहे? जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला योग्य मार्ग दाखव. माझ्या कुटुंबात पुन्हा प्रेम, आपुलकी आणि शांतता नांदू दे. प्रार्थना करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग काही वेळाने त्यांनी डोळे पुसले, देवाला नमस्कार केला आणि शांतपणे मंदिराबाहेर पडल्या. दुसरीकडे वैशाली तिच्या आई मंगलाशी फोनवर बोलत होती. अगं आई, इथे माझी कुणालाच किंमत नाही. आई म्हणजे समोरून खूप गोड बोलतात, पण घरातली जवळजवळ सगळी कामं माझ्याकडूनच करून घेतात. अगं बाळा, मी तुला आधी सांगितलं होतं ना, हे सगळं फक्त वरवरचं आहे. जोपर्यंत तुझे सासू सासरे या घरात आहेत तोपर्यंत तुला तुझ्या मनाप्रमाणे जगता येणार नाही. पण आई, विनय असं कधीच करणार नाही. तो त्याच्या आई वडिलांचा खूप आदर करतो. अगं, तो स्वतःहून काही करणार नाही हे खरं आहे, पण त्याच्या मनात विचार कोण घालणार? तू थोडं दुःख दाखव, थोडं रड. हळूहळू त्याला वाटू दे की तुझ्यावर अन्याय होत आहे. आणि लक्षात ठेव, जर तू आता स्वतःसाठी उभी राहिली नाहीस तर आयुष्यभर तुला दडपून राहावं लागेल. फोन संपला, पण त्या शब्दांचा प्रभाव वैशालीच्या मनावर खोलवर झाला होता. ती बराच वेळ विचारात बसून राहिली. कदाचित आई बरोबर बोलते आहे. जर मला या घरात स्वतःचं महत्त्व निर्माण करायचं असेल तर काहीतरी बदल करावाच लागेल. मग दुसऱ्या दिवशी सकाळी वैशाली शांतपणे नाश्ता तयार करत होती. तिचा चेहरा शांत दिसत होता, पण मनात मात्र वेगळेच विचार सुरू होते. तिने मुद्दाम शारदाताईंसाठी ठेवलेल्या भाजीमध्ये जास्त मीठ टाकले. तिच्या मनात विचार आला, आज सगळ्यांसमोर त्यांची प्रतिमा खराब होईल. मग लोकांनाही कळेल की त्या परिपूर्ण नाहीत. मग काही वेळाने वैशाली अगदी प्रेमाने सगळ्यांना नाश्ता वाढू लागली. सगळे जेवायला सुरुवात करतात. सुरुवातीला वातावरण अगदी सामान्य होते. अचानक शारदाताई म्हणाल्या, अगं वैशाली, हे काय? या भाजीमध्ये मीठ जरा जास्त झाल्यासारखं वाटतंय. मीठ जास्त नाही आई, मी तर अगदी मोजून घातलं होतं. अहो, तुम्ही सांगा ना, खरंच मीठ जास्त आहे का? विनयने भाजी चाखली आणि म्हणाला, नाही आई, मला तर सगळं व्यवस्थित वाटतंय. हो, मला सुद्धा चवीत काहीच त्रुटी जाणवत नाही. त्यांनी पुन्हा एकदा भाजी चाखली आणि म्हणाल्या, नाही, मी खरंच सांगते आहे, माझ्या वाटीतली भाजी खूप खारट वाटत आहे. बस करा आई, मी ही गोष्ट खूप दिवसांपासून पाहते आहे. तुम्हाला माझ्या हातचं काहीच आवडत नाही. मी कितीही मनापासून काम केलं तरी तुम्ही माझ्यातच चुका शोधता. अगं वैशाली, तू गोष्ट एवढी का वाढवते आहेस? मला फक्त भाजी खारट वाटली एवढंच म्हटलं.
हो ना, आईला खरंच तसं वाटलं असेल. अहो, का नाही? तुम्ही तर नेहमी तुमच्या आईचीच बाजू घेणार. माझ्या बोलण्याला या घरात काहीच किंमत नाही. मी सकाळपासून मेहनत करते, सगळ्यांसाठी धडपडते आणि बदल्यात मला काय मिळतं? फक्त टीका आणि टोमणे. असं म्हणत ती रडतच तिथून निघून गेली. जेवणाच्या टेबलावर काही क्षणात शांतता पसरली. विनय काही बोलू शकत नव्हता. गणेशराव गंभीर झाले होते आणि शारदा ताई मात्र जागच्या जागी शांत बसून राहिल्या. रात्र गडद झाली होती. वैशाली आणि विनय खोलीत बसले होते. वैशाली विनयला म्हणाली, अहो, आता मी या घरात राहू शकत नाही. खूप सहन केलं मी. दररोज स्वतःला समजावते की सगळं ठीक होईल, पण खरं सांगायचं तर या घरात माझा काहीच मान नाही. अगं वैशाली, तू एवढा मोठा निर्णय इतक्या घाईत कसा घेऊ शकतेस? अहो, मग एकच मार्ग आहे. एक तर तुम्ही तुमच्या आई वडिलांना वेगळं राहायला सांगा, नाहीतर आपण दोघं हे घर सोडून जाऊ. अगं, हे अशक्य आहे. मी माझ्या आई वडिलांना घराबाहेर काढू शकत नाही. अहो, मग आपण शहरात जाऊन राहूया. आई आणि बाबा इथेच आनंदात आहेत, त्यांना इथेच राहू दे. तसंही त्यांनी मला कधी मनापासून स्वीकारलं नाही. मग आपण आपलं वेगळं आयुष्य का सुरू करू नये? त्याच्या मनात पत्नीचं दुःख आणि आई वडिलांबद्दलचं कर्तव्य यांच्यात संघर्ष सुरू झाला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी घरात एक विचित्र शांतता होती. कालच्या प्रसंगाची कडवटता अजूनही वातावरणात जाणवत होती. शारदा ताईंनी धीर करून वैशाली जवळ जाऊन शांत स्वरात म्हटलं, अगं सुनबाई, काल माझ्या बोलण्यामुळे तुला वाईट वाटलं असेल तर मला माफ कर. माझा तसा अजिबात हेतू नव्हता. अगं आई, जास्त निरागस बनण्याचा प्रयत्न करू नका. मला सगळं समजतं. आणि तसंही मी आणि विनय आता या घरात राहणार नाही. तेवढ्यात विनय आणि गणेशराव तिथे आले. हे शब्द ऐकताच गणेशराव चकित झाले. अगं वैशाली, तू अशा प्रकारच्या गोष्टी का बोलते आहेस? प्रत्येक घरात लहान मोठे मतभेद होत असतात. हो सुनबाई, संसारात कधी मतभेद होतात, कधी गैरसमज होतात, पण त्यासाठी घर सोडण्याचा निर्णय घेतला जात नाही. अहो, म्हणजे नेहमी मलाच बदलायचं, मलाच जुळवून घ्यायचं. माझ्या भावना तुम्हाला कधीच महत्वाच्या वाटत नाही. असं नाही आहे वैशाली. अहो, ठीक आहे. तुम्हाला माझ्यासोबत यायचं नसेल तर नका येऊ. मी एकटीच माझ्या माहेरी जाते. असं म्हणत तिने आपली पिशवी उचलली आणि भरभर दरवाजाकडे निघाली. डोळ्यात अश्रू आणि मनात राग घेऊन वैशाली थेट तिच्या माहेरी पोहोचली. तिने दारावर जोरजोरात टकटक केली. दार उघडताच समोर मंगलाताई उभ्या होत्या. त्या घाबरत म्हणाल्या, अगं वैशाली, तू यावेळी आणि ही काय अवस्था करून घेतली आहेस? अगं आई, विनय त्याच्या आई वडिलांना सोडायला तयारच नाही. मी त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं की तो माझ्यासोबत वेगळा राहो, नाहीतर मी निघून जाईन. आणि आज मी खरंच निघून आले. अगं मुली, अशा रागाच्या भरात घर सोडून येतात का? थोडा विचार करून निर्णय घ्यायला हवा होता. का? आता तू मला का समजावत आहेस? आई, तूच तर मला सांगितलं होतंस की जिथे मान सन्मान मिळत नाही तिथे राहण्यात काहीच अर्थ नसतो. वैशालीचे बोलणे ऐकून मंगलाताई काही क्षण गप्प बसल्या. ठीक आहे मुली, आधी शांत हो, राग बाजूला ठेव आणि आपण निवांत बसून बोलूया. दुसरीकडे विनयच्या घरी रात्रीची शांतता पसरली होती. घराचा दरवाजा अजूनही उघडाच होता. जणू कोणीतरी परत येईल या आशेने. विनय मुला, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी वैशालीला अजून चांगलं समजून घेतलं असतं तर कदाचित ती घर सोडून गेली नसती. अगं आई, तू स्वतःला दोष का देत आहेस? ही फक्त तुझी चूक नव्हती. वैशालीच्या मनात आधीपासूनच वेगळं राहण्याचा विचार होता. अरे विनय, पण परिस्थिती आणखीन चांगल्या प्रकारे हाताळता आली असती. घर सोडून जाणं हा कोणत्याही समस्येचा उपाय नसतो.
बाबा, मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकून घ्यायलाच तयार नव्हती. तिला वाटत होतं की मी तिच्या भावना कधी समजू शकणार नाही. अरे, जे झालं ते आता बदलता येणार नाही, पण पुढे काय करायचं याचा विचार करायला हवा. बाबा, मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते आहे. वैशाली रागाच्या भरात असं काहीही करू नये ज्यामुळे परिस्थिती आणखीन बिघडेल. मग असेच काही दिवस निघून गेले. वर जरी सगळं शांत दिसत होतं, पण मनामनातील दुरावा दिवसेंदिवस वाढत होता. माहेरी मंगलाताई घरातील कामे करत होत्या. त्यांनी वैशालीला हाक मारली. अगं वैशाली, जरा मला मदत करशील का? अजून बरीच कामं बाकी आहेत. सगळी कामं एकटीकडून होत नाहीत. अगं आई, आता माझा अजिबात मूड नाही, तूच कर ना. मूड नाही म्हणजे काय? हे घर आहे वैशाली. इथे काम मनाप्रमाणे नाही तर जबाबदारीने करावी लागतात. जबाबदारी? तिथेही दिवसभर हेच ऐकत होते मी. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त काम आणि जबाबदाऱ्या. इथे आले आहे तर थोडी शांतता आणि आराम मिळावा अशी अपेक्षा आहे. अगं, म्हणजे इथे येऊन हातावर हात ठेवून बसायचं का? घर चालवावं लागतं वैशाली. हे काही खेळण्याचं ठिकाण नाही. अगं आई, मी खेळायला आलेली नाही, पण सतत काम करणारी व्यक्ती बनूनही राहणार नाही. सध्या जेवढं करते आहे तेवढं पुरेसं आहे. हे ऐकून मंगलाताई रागाने पुन्हा त्यांच्या कामाला लागल्या. घरात पुन्हा एकदा तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. दिवस असेच पुढे जात राहिले. वैशाली कधी उशिरापर्यंत झोपून राहायची, तर कधी कोणालाही न सांगता बाहेर निघून जायची. घरातील कामांपासून तिने जवळजवळ पूर्णपणे अंतर ठेवले होते. एके दिवशी सकाळी मंगलाताईंचा संयम अखेर संपला. त्या रागाने म्हणाल्या, अगं वैशाली, आता खूप झालं. हे असं किती दिवस चालणार आहे? ना घराची काळजी ना कोणती जबाबदारी. तुला नक्की करायचं तरी काय आहे? अगं आई, एवढं का चिडताय? फक्त काही दिवसच तर झाले आहेत. थोडा आराम करते आहे. आराम? अगं, याला आराम म्हणत नाहीत, बेजबाबदारपणा म्हणतात. हो, मी तुला तुझ्या हक्कासाठी उभं राहायला सांगितलं होतं, पण याचा अर्थ असा नव्हता की तू सगळ्या जबाबदाऱ्या सोडून द्याव्यात. एके दिवशी सकाळपासूनच वैशालीची तब्येत बरी नव्हती. तिच्या अंगात प्रचंड ताप भरला होता. डोळ्यांवर जडपणा होता आणि संपूर्ण शरीर अशक्त झालं होतं. तरीही तिची काळजी घेणारं किंवा तिची विचारपूस करणारं घरात कोणीच नव्हतं. बराच वेळ त्रास सहन केल्यानंतर वैशाली हळूहळू उठली आणि मंगलाताई जवळ गेली आणि म्हणाली, अगं आई, माझी तब्येत खूप बिघडली आहे. कृपया मला थोडे पैसे दे. मला औषधं आणायची आहेत. अगं, माझ्याकडे उगीच खर्च करायला पैसे नाहीत. तुझ्या गरजा पूर्ण करणं ही तुझ्या नवऱ्याची जबाबदारी आहे. पण आई, मी त्यांच्याकडे पैसे कसे मागू? मी तर सगळ्यांशी भांडून इथे आले आहे. आता पुन्हा त्यांच्यासमोर कसं जाऊ? अगं, मग काय विचार करून आली होतीस? मी तुला आयुष्यभर बसून खाऊ पिऊ घालीन, तुझे हट्ट पुरवीन असं वाटलं होतं का? जेव्हा एवढा अहंकार दाखवून घर सोडलंस, तेव्हा आता स्वतःची जबाबदारी स्वतःच घे. प्रत्येक गोष्ट आई वडील आयुष्यभर सांभाळत नसतात. त्या क्षणी वैशालीला पहिल्यांदाच आपल्या चुकीची जाणीव झाली. ज्या आईवर विश्वास ठेवून तिने स्वतःचं घर सोडलं होतं, त्याच आईसाठी आज ती एक ओझं बनली होती. दिवस पुढे सरकत गेले. वैशालीची तब्येत दिवसेंदिवस अधिकच खालावत गेली. तिच्या अंगात अजिबात ताकद उरली नव्हती. पण तिची काळजी घेणारं किंवा तिची विचारपूस करणारं घरात कोणीच नव्हतं. ती मनातच स्वतःशी बोलू लागली, मी किती मोठी चूक केली. स्वतःचं घर सोडून इथे निघून आले. ज्या माणसांनी मला मनापासून स्वीकारलं त्यांनाच मी किती वाईट बोलले. त्यांच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा गैरसमज करून घेतला. आता मला त्यांच्याकडे परत जायलाच हवं. माझी चूक मान्य करून त्यांची माफी मागायलाच हवी. ते मला माफ करतील की नाही हे मला माहीत नाही, पण मी त्यांची माफी नक्की मागेन.
तब्येत खूप बिघडलेली असतानाही वैशालीने कसा बसा धीर एकवटला आणि सासरी जाण्याचा निर्णय घेतला. मोठ्या कष्टाने ती सासरी पोहोचली, पण घराच्या दाराजवळ येताच तिची तब्येत अचानक आणखीन बिघडली आणि ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. तेवढ्या शारदाताईंची नजर तिच्यावर पडली. अरे देवा, वैशाली सुनबाई, हे काय झालं तुला? विनय, लवकर बाहेर ये, बघ वैशालीला काय झालं आहे. काही क्षणातच विनय, गणेशराव आणि घरातील इतर मंडळी धावत बाहेर आली. वैशालीची अवस्था पाहून सगळेच घाबरून गेले. सर्वांनी मिळून तिला अलगद उचलून घरात आणले आणि अंथरुणावर झोपवले. थोड्या वेळाने वैशालीला शुद्ध आली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. ज्या घराने मला इतकं प्रेम दिलं त्याच घराचा मी गैरसमज करून घेतला. मी तुम्हा सगळ्यांना परकं समजलं, पण खरं तर तुम्हीच माझी खरी माणसं होतात. बस सुनबाई, आता आणखीन रडू नकोस. चूक प्रत्येक माणसाकडून होते, पण स्वतःची चूक ओळखून ती मान्य करणारा माणूसच खरा मोठा असतो. आई, तुम्ही मला नेहमी मुलीसारखं प्रेम दिलत, पण मीच तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला. तुमच्या प्रेमाची पात्रता ही माझ्यात नाही. अगं, असं कधी म्हणू नको सुनबाई. चूक प्रत्येकाकडून होते. फरक फक्त एवढाच असतो की काही जण ती चूक लपवतात, तर काही जण ती मनापासून स्वीकारतात. हो वैशाली, तुला यायला थोडा उशीर झाला, पण तू परत आलीस, हेच आमच्यासाठी सर्वात मोठं समाधान आहे. अहो, मी तुम्हा सर्वांना वचन देते, यापुढे कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्या माणसांबद्दल गैरसमज करून घेणार नाही. हे घरच माझं खरं घर आहे आणि मी ते कायम माझं स्वतःचं घर म्हणून जपेन. हे ऐकताच शारदाताई, गणेशराव आणि विनय यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं. त्या दिवसापासून त्या घरात पुन्हा एकदा प्रेम, विश्वास आणि आपुलकीचं वातावरण निर्माण झालं. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्या माणसांबद्दल गैरसमज करून घेऊ नये. नाती प्रेम आणि विश्वास संवादाने टिकतात. रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात, पण चूक मान्य करून परत योग्य मार्गावर येणारा माणूसच खरा मोठा असतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.